राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याची जोरदार चर्चा आहे। शपथविधीच्या तारखेसोबतच हा शपथविधी खरं तर कुठे पार पडेल याचीही कमालीची उत्सुकता आहे। शपथविधीसाठी सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या शिवाजी पार्क आणि आझाद मैदान या दोन ठिकाणांचा इतिहास काय सांगतो ते पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। सध्या राज्यातला सर्वाधिक चर्चेचा विषय आहे नव्या सरकारच्या शपथविधीचा। महायुती सरकारचा शपथविधी कधी आणि कुठे पार पडेल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले। या शपथविधीसाठी मुंबईतल्या काही खास जागांची नावं पुढे आली आहेत। यात प्रामुख्याने शिवाजी पार्क, वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, MMRDA मैदान, आझाद मैदान आणि महालक्ष्मी रेसकोर्स मैदानांची नावं आघाडीवर आहेत। पण नव्या सरकारच्या शपथविधीसाठी युती सरकारची पहिली पसंती शिवाजी पार्क आणि आझाद मैदानाला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। तसंच शपथविधी सोहळ्यासाठी 2 किंवा 5 डिसेंबर यापैकी एक तारीख फिक्स मानली जाते। शपथविधीसाठी ज्या जागांचा विचार केला जातोय त्यापैकी वानखेडे स्टेडियम हे उपलब्ध नसल्याचं कळतंय। 2 डिसेंबरच्या आधी शपथविधी झाला तर शिवाजी पार्क मैदानाचा पर्याय हा उपलब्ध असणार आहे, कारण 6 डिसेंबर अर्थात महापरिनिर्वाण दिनाची तयारी त्यानंतर सुरू करण्यात येणार आहे। तिन्ही पक्षांकडून या शपथविधीच्या वेळेला जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। त्यामुळेच सर्वांना सामावून घेण्यात येईल एवढ्या मोठ्या जागेचा विचार केला जातोय। त्याच करता आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे। त्यामुळे सध्या 2च जागा या चर्चेत असल्याचं आणि त्यांना प्रथम प्राधान्य असल्याचं कळतंय। त्यापैकी एक आहे शिवाजी पार्क मैदान आणि आझाद मैदान। शपथविधीसाठी पसंती मिळणाऱ्या शिवाजी पार्कवर आजवर 2 सरकारांचा शपथविधी पार पडलाय। 1995 साली शिवसेना आणि भाजपच्या युती सरकारने इथे शपथ घेतली, तर 2019 साली शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारनं। पण दुर्दैवी योगायोग असा की या मैदानात शपथ घेतलेल्या मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे या दोनही मुख्यमंत्र्यांना आपल्या पदाची टर्म पूर्ण करता आली नाही। शिवाजी पार्क येथे नजीकच्या काळातच महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठा तिथे जनसमूह येतो, त्यामुळे तिथे कार्यक्रम घेणं बहुधा शक्य होत नाही। ठिकाणाचं महत्त्व हे ऐतिहासिक संदर्भानुसार आणि आता अलीकडे एक नवीन पद्धत निघाली आहे की वास्तुशास्त्र, मुहूर्त या गोष्टींना पाहिलं जातच। किती नाही म्हटलं तरी शपथविधीचा दिवस, ती वेळ, बऱ्याच जणांना ती सवय असते की मुहूर्त पहा। आझाद मैदान स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार राहिलंय। आझाद मैदान आजही राज्यभरातल्या लाखो आंदोलनकर्त्यांचं आपल्या मागण्या मांडण्यासाठीचं हक्काचं ठिकाण आहे। हे मैदान क्रिकेट विश्वातल्या सचिन आणि विनोदच्या 664 धावांच्या ऐतिहासिक खेळीचं साक्षीदार सुद्धा आहे। या आझाद मैदानाचं मुंबईतलं प्राईम लोकेशन विचारात घेता या मैदानाला सुद्धा शपथविधीसाठी पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे। आझाद मैदानाला मेट्रोचं काम सुरू आहे, त्यामुळे तिथे कितपत तयारी करता येईल, कारण पूर्ण मंडप टाकावा लागतो, पूर्ण पाहुण्यांची तयारी करावी लागते, त्या दृष्टीने कितपत हे शक्य आहे याची चाचपणी होईल। शिवाय महालक्ष्मी रेसकोर्स इथं हा कार्यक्रम घेता येईल का याची चाचपणी सुरू आहे। विधान भवनचा जो परिसर आहे तो सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे। याच्या आधी पण तिथे खूप मोठे कार्यक्रम झालेले आहेत, त्या ठिकाणी सुद्धा शपथविधी होऊ शकतो। शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतले प्रमुख नेते शपथ घेण्याचा अंदाज आहे। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबतच NDAचे प्रमुख मित्रपक्ष या शपथविधीला हजर राहतील। त्यामुळे आता महाराष्ट्रातली जनता वाट पाहतेय शपथविधीच्या तारखेच्या घोषणेची आणि राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। संजय राऊतांच्या टीकेला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। आम्ही लाचारासारखं नाटकं करणारे नाहीत, आमची नाराजी आम्ही उघडपणे जाहीर करू असं संजय शिरसाट म्हटले। शिंदे साहेब आपला निर्णय काय घेतात, का ते दरेगावला गेले, त्यांची तब्येत ठीक नाही का, की त्यांना वेगळा निर्णय घ्यायचा काही,
असं समजण्याचं काहीच कारण नाही. शिंदे साहेबांनी सत्ता सोडताना सुद्धा त्या दिलेरपणानं, त्या कॉन्फिडन्सने ती सत्ता सोडलेली आहे. काही लोकांना त्यांचा चेहरा पडलेला दिसतो. आम्ही लाचारासारखं नाटकं करणारी लोक नाहीये. पोटात एक आणि ओठात एक आणणारी ही औलाद नाही. आमच्या जे चेहऱ्यावर असेल तेच आमच्या मनात असतं आणि आम्ही नाराजी जरी असली तर आम्ही उघडपणे जाहीर करू. शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. शिंदे साहेबांनी सांगितलंय की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मी शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून, मुख्य नेता म्हणून माझी त्याला संमती असेल. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा खोडा किंवा महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा ताणतणाव नाही. जेव्हा मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होईल त्या टायमाला जर यदा कदाचित जर ते भाजपकडे मुख्यमंत्रीपद गेलं तर गृह खातं हे आमच्याकडे असावं, हा आमचा आग्रह निश्चित असणार आहे. कारण असं आहे की गेल्या वेळेला सीएम साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्र्यांकडे गृह खातं दिलं होतं. त्याच पद्धतीने हे डिव्हिजन झालं पाहिजे, हा नैसर्गिक नियम आहे. आग्रह यासाठी नाही की आम्हाला या खात्या मिळाल्यामुळे काहीतरी मोठा हे होणार आहे, परंतु मला वाटतं एखादा डॅशिंग नेता जर पुन्हा जर त्या खात्याकडचं नेतृत्व जर केलं तर महाराष्ट्रामध्ये हे काही जातीय दंगली असतील किंवा जे काही सर्व चालतंय ते शांतता सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न जरूर त्या खात्यामार्फत होऊ शकतो. म्हणून एक जबाबदारी म्हणून त्या खात्याकडे पाहिलं जातं आणि जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर गृह खातं निश्चित आमच्याकडे असायला काही हरकत नसावी.